माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपण सक्षम गृहमंत्री आहात. आज संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सरपंचावर होणारे हल्ले रोजच वाढत आहेत. 6 लाख रुपयाची खंडणी शुभम घुगे व पवन घाटोळकर यांच्या सोबत 2-3 लोकांनी मला 6 लाख रुपयाची मागणी केली. मी ती खंडणी दिली नाही. त्यानंतर माझ्यावर जीवघेणी हा हल्ला करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रातला कुठलाही सरपंच हा सुरक्षित नाही. तरी वाशिम जिल्ह्यातील मी सरपंच असून देपुळगावचा सरपंच आहे. तरी माझी आपणास नम्र विनंती आहे की सरपंचावर होणारे हल्ले बंद झाले पाहिजेत आणि सरपंचांना न्याय मिळाला पाहिजेत आणि ही जी खंडणी वसूल करणं चालू आहे यामध्ये रोख लागली पाहिजे. म्हणून मी आपणास नम्र विनंती करतो की या प्रकरणाची दखल आपण घ्यावी. ही वसूल करण्याचे प्रकरण फार वाढत आहेत आणि आज 6 लाख रुपये न दिल्यामुळं माझ्यावर सुद्धा तलवारीने आणि फायटरने वार करून मला जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये ही घटना घडलेली आहे. मी देपूळ येथील सरपंच असून वाशिम जिल्हाध्यक्ष आहे. माझ्यासारख्या सरपंचावर जर असे हल्ले होत आहेत तर महाराष्ट्रातील कुठलाही सरपंच याच्यानंतर सुरक्षित राहणार नाही. त्याकरता माझी नम्र विनंती आहे, या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस जी साहेब, आपण कृपया यामध्ये लक्ष घालून सरपंचांना न्याय द्यावा.